us here. If somebody would have just stopped you and disrupted you, would you have liked it? Would it not be contravention of the understanding that you have reached with the government of Goa? Here also there is an understanding, no, between the Chief Minister, you and that Shiv warriors. Now that is being reneged, no. There is you are reneging on the promise, no, that has been given. Is this not a breach of trust in a way? After you finish your talk to yourself completely, you are completely. No. Well, I am not standing in a court of law. I am not putting up an argument. I am just asking you. One thing is, don't you want these issues to be settled? Do you think? After you complete, I'll answer, sir. No. You tell me. You tell me now. Okay. Sir, first of all, Yeah. sir, first I'm talking to you because you are the former Deputy Chief Minister, one of the most respected politicians. That's all right. Fine. Yeah. And I'm talking to you. Otherwise, I have no understanding to speak to Shivaji warriors. I'm saying they are all friends to me. I have no contractual relationships. This issue, whatever you are talking, is discussed with Director of Aviation and the Director of Transport several times after the Chief Minister, if there is something in writing. Yeah. And whatever has been given in writing on that day, yes, I was seated there. Yeah. I was not a party to the dialogue, there was no questions, there was no answers, and it is a bilateral discussion between Chief Minister and the Shivaji warriors in the government. And even I don't have a copy officially issued to me from government of Goa. No, tell me one thing. When A gate आणि प्राइस जर 840 GMR आम्ही बघितले न्हू आमचे बरे पेडणेकारांचे म्हणटा ते अस्तित्व सोंपयतले GMR हे अस्तित्व आम्ही बरे सोंपोवंक दिवया नाका कित्याक आम्ही हांगचे लोकल आणि एकटो कोण भायल्यान येतलो GMR कंपनी आसूं त्याच्या करोडांनी पैशाचो कितें आसूं एकटो कोण भायल्यान येतलो आनी आमकां धागा घात येतलो ते आमी खंयच खपोवन घेवचे ना आनी ताका आमी खंयच सक्सेस जावन दिवपाचे ना कितें करचें पडलें उपकारता आमी पण तेका बरें हेची मनमानी आमी चलोवंक दिवपाची ना कित्याक 4-5 गांवांचो जेणी जमीन घेतलेली आहा पळय 30-40 रुपयान जमीन घेतली 230 रुपया तो आमकां एक 30 मिनटां लागून 210 रुपया करता हे तुमकां कितलो पडटा कोणाक पडटा रे ही गोष्ट पडटा सारकी गोष्ट आहे अरे आम्ही इतके लोकल आसतात आम्ही कित्याक वोगी रावया GMRाक तुम्ही सांगा म्हाका हे GMRाक असो वोगी रावपाचो आनी विदाउट गव्हर्नमेंट कन्सल्ट हे जर फी वाडयता 80 200 करता आमचे कडेन मिनिस्टर ऑफ मीटिंग आहा जे आमच्या सीएमान सांगलेले की आपण तुमकां एक आश्वासन दिता नेक्स्ट जेन्ना वाडटली फी किंवा आनी कितें करपाचें आहा रोड बंद आनी कितें कसले गोष्टी करपाच्यो आहा तेन्ना लोकल पंचायत प्लस शिव वॉरियर्स आणि GMRचो कोण सीओ आहा पळय तो आपल्या आपल्या खूब हुशार समजता पळय शेसन म्हणटात तो आसतलो आणि गव्हर्नमेंट आसतले सगळे मेळून कितें ते करतले आणि मागीर प्राइस हायक किंवा कमी किंवा जास्त जातली सो आता GMR कितें करूंक सोदता अरे तुमकां पडा आमकां पडा तुम्ही सगळे येवन आतां पयशे जाल्यार 90% लोक भायले पोट भरता आनी 1% जमनी आमचे गेलेलो सारके कित्याक म्हण हांकां वोगी रावया आमी तुम्ही सांगा हांकां वोगी रावपाचें रिजन कितें आमी जर वोटाक जर पायी आमचे रावता अशेंच मारया मरे झगडाक मारया सारके मरे हो आमचो शिवरेस ग्रुप मी मोठेपणा मारले रे पण शिवरेस ग्रुप जर हच्यान मोपासून हल्लो न्हू हेंका बरें कुत्र्यांक कशें भायर काडटले ते आमी आमणें अस्तित्व आमचे थंय 4 गांवांसून आमी जे सगळे फुडें सरून कितें करता पळय तेका प्रत्येक फावटी पुलीस फुडें घालता सीएम किंवा जावं तो हो GMR कंपनी अरे म्हाका सांग GMRाक राखपाक इतके पुलीस कित्याक जाय अरे हय आमच्या मोपा मोगी ते हेडीन चोरी जाता मर्डर जाता गिंजाडे तेन्ना पुलिसांची खंय आसता पुलीस आनी हेंका इतकें कितें प्रोटेक्शन आम्ही आमच्या पोटाक लागून झगडटातोय आम्ही सुर्य राखून कस्टमराक व्हरतातोय जे कस्टमर एग्री जाता तांकांच येवन व्हरता आनी आमकां कितें पुलीस इतके पुलीस कित्याक म्हणून जाय आनी मर्डर जाता ताका सोदपाक आमचे भुरगे फाटले हाका पावलेले सगळ्यांक खबर आसतली आमच्या ग्रुपांतल्या शिवरियस ग्रुपांतल्या भुरग्याक एका हे UP बिहारच्या मनशांनी मर्डर करून उडयलेलो थंय कापून उडयलेलो कान कापलेलो ताका सोदपाक सुद्दां आमचे शिवरियसचे भुरगे आसले आणि हे आमकां पुलीस कित्याक म्हणून आतां पुलीस येयला पळय हांगा कोणाक राखपाक येयला GMR सीओ खंय तरी न्हिदला खंय तरी म्हाका खबर ना खंय न्हिदला तो पण हे पुलीस कोणाक राखपाक येयला आतां आमी मर्डर करपाक वयतले म्हणजे आमी आमच्या हक्काक लागून वयतले तेन्ना जर तुमकां दिसता आमी आमच्या हक्काक झगडपाचें जाल्यार घाला सगळ्यांक भितर पुलिशेन
सगळ्यांनी लेटरां केल्ली. तर आज GMRची दादागिरी कितली जाल्या ती हांव तुमकां तेजें वाचून दाखयता. एक लेटराक तेणी आमकां रिस्पॉन्स केला पळय तें तुमकां वाचून दाखयता. एका युनियनान गेला तेणी आनी तेणी बरयला सब्जेक्ट कार पार्किंग चार्जीस रेफरन्स लेटर डेटेड 9 ऑगस्ट आनी हेचेर कितें म्हणटा जाणा तो, वी आर इन रिसीप्ट ऑफ युअर लेटर रिफर टू अबव अँड हॅव नोटेड द कंटेंट्स देअरिन. However, as we have no legal binding contract with your association, we have no obligation to respond to your queries. You may take up your grievances, if any, with appropriate departments of government of Goa as you may deem it fit. आणि पुढे त्याची धमकी आहे का तुम्ही? सगळे लोक धमकी आहे त्याची पुढे. गोइंग फॉरवर्ड वी कॉल अपॉन यू टू दॅट इज फ्रॉम एंगेजिंग सच कॉरेस्पॉन्डन्स इन फ्युचर. म्हणजे गोंयान रावन आमकां धमक्यो घालता की तुम्ही आनी आमचे कडेन हांगा केन्ना येवं नाका म्हणून, कित्याक आमचे कडेन तेंचे बायंडींग ना वय. अरे बाबानो, तुमकां जमीन दिल्या ती आमी गोंयकारांनी दिल्या. आमचो फर्स्ट स्टेटमेंट आसलो जेन्ना पळय हांगा एज्युकेशन चलता तेन्ना, जर सरकारा कडेन जर पयशे ना जाल्यार ते एअरपोर्ट बांदू नाका सांगलेलो आमी. सांगलेलो मरे तुम्ही आमकां हेंचे कडेन तुम्ही घाणान कित्याक दिलो रे एअरपोर्ट? गोंयचो एअरपोर्ट हेंचे कडेन GMR कडेन घाणान कित्याक दिलो? म्हाजें म्हणणें तें आसा. अरे आमचे कडेन जर पयशे ना जाल्यार आमी गाडी घेवंक वचना. जेन्ना पयशे आमचे कडेन आसतले तेन्नाच गाडी घेवंक वयता. नाल्यार बँकेचो लोन काडटा आमी. आतां आमची इतली लाखाची जमीन तुका कोवडी सामके 20 रुपया 30 रुपयान जमीन घेतल्या आनी आमकां तूं 80 रुपया वयल्यान परत तूं 210 रुपया करता. म्हळ्यार तूं हांगासरलो किंग ऑफ द रिंग हो जाला आनी आमकां सांगता तूं गव्हर्मेंटा कडेन वचून विचार म्हणून. तूं सांग मरे गव्हर्मेंटाक हे लोक येता आपल्या दारान परत परत येता तांकां मातसो तूं पळय म्हणून. आमी हांगासर कोणाचेर झगडी करूंक येवना. आमी आमच्या न्याया खातीर झगडोंक गेल्ले आसा हांगासर. आतां आनी एक आसा ते जेन्ना पळय मिटींग जाली CMA कडेन तेन्ना ते शिव वॉरियर्साक एक तेणी मिनिट्स दिल्ले. तेणी मिनिट्स कितें आहले पळय, इमिजिएट रोल बॅक एक्सोरियंट चार्जीस म्हणून. ड्युरिंग दीस डिस्कशन चीफ मिनिस्टरान अश्योर केल्लें दॅट रिसंटली इन्क्रीज पार्किंग चार्जीस वूड बी रोल्ड बॅक and any future increases and any future increases would be decided by committee consisting of Perniam MLA, Sarpanch of 5 panchayat, Kasarwane panchayat, Chandel Asapur panchayat, Nagzar Warkand panchayat, Uge Torse panchayat, village panchayat Poroskade, Amre, Kaznes, superintendent of traffic, Mopa airport, ADT Perniam, CEO GMR and representative of Shiv Warriors United Brothers Association. आता पळय जेन्ना हे केलें पळय तेन्ना कोणाक आपयलें? कोणाकूच आपयना. सरकार कितें करता मरे? ग्रांटेड धरता आमकां, ग्रांटेड धरता. सगळे कामाक आमकां रस्त्यार येवचें पडटा. हांव तुका कित्याक लागून आमकां रस्त्यार हाडटा ते? रस्त्यार येयल्या शिवाय कामां जायना. कोर्टाक गेल्या शिवाय कामां जायना. फाटीं आमी हांगासर जुंता उदान बांदलेले. अरे आमकां परत परत रस्त्यार कित्याक हाडटात न्ही? बसा उलया. आयज हो प्रश्न फक्त पार्किंगाचो ना. हेच्या फुडें आनी तुमकां जाय तें करूंक गावतलें. तें आमी जाय तें करूंक तुमकां आमकां दिवचें ना. कित्याक तें आमकांय सजमंगे, आमचें पोट आसा, आमकांय फॅमिली आसा. तुमी कोणाक पळय हिकलो तो न्हू, तो हिकूं नाका आहलो तुमी. तुमचे कडेन पयशे नाल्यार आमकां सांगाले आमी कंट्रिब्यूट करताले जाल्यार आमी चलयताले आहलो तो एअरपोर्ट. चलयतले आहले मरे आमी. गोंयकार समर्था चलोवपाक एअरपोर्ट केदोय व्हडलो आसूं. खातीर हांव सांगता सरकाराक, हांव रिक्वेस्ट करता आतां एक रिक्वेस्ट करता. जी पळय आसा ती 80 रुपयांची रोल बॅक तुमी करची. तुमकां जर कितें डिस्कशन करूंक जाय जाल्यार त्या भुरग्यांक घेवन बसचें, डिस्कशन करचें. कितें तें फेर डिस्कशन करा. आतां एक हो पळय तुमी म्हणटा सदांच व्हायट पेपर आसूंक जाय तुमचे कडेन. हो व्हायट पेपर आनी ब्लॅक इंकान बरयल्ले आसा हेचेर. ह्या पेपराक तुमी मान दिना मरे. कितें म्हणपाचें तुमचें न्ही हें? CMच्या ऑफिसान जेन्ना मिटींग जाल्ली पळय CM ऑफिस पर्वरी तेन्ना हे मिनिट्स आसले. ह्या मिनिट्सांक तुमी तिकली लायता आनी सोडटा. कितें म्हणपाचें आमी? आतां हेच्या फुडें ते हो तो टोल प्लाझा चालू करताले. तेजेर हांव एक 2 मिनटां उलयतां मराठीन. जे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर सेंट्रलाचे तेजे कडेन एक म्हाजो रिक्वेस्ट आसा. माननीय गडकरीजी, मी आपल्याला सांगू इच्छितो की गोव्यामध्ये आपण केव्हाही आला होता, गोव्यामध्ये पूर्वी आला होता, याचं पण आपणच इनॉग्रेशन केलं होतं. पण इनॉग्रेशनच्या दरम्यान आपण मुंबईला पण पुण्याला पण भाषण केलं होतं. तेव्हा तुम्ही म्हटलं होतं की कुणी पण एक्सप्रेस हायवेला गाडी चालवतात तर 60 ते 70 किलोमीटर गाडी चालवल्याशिवाय कोणीही टोल नाही द्यायचा. माहीत आहे ना आपल्याला. तर या 7-8 किलोमीटरसाठी आम्ही टोल प्लाझाचे पैसे भरवायचे का?
आम्ही सावंतवाडीवरनं काणकोण क्रॉस करतो, कुठं पण टोल प्लाझा नाही आहे. कशासाठी? हा तुम्ही ब्रिज जो बांधलाय ना तो आपल्यासाठी बांधलाय. कोणी त्याच्यावर जातात त्याचे पैसे घ्या, आम्हाला नाही, पण हा रस्ता आम्हाला उघडा पाहिजे आणि तो पण रस्ता आम्हाला उघडा पाहिजे. कारण ते 60 किलोमीटर कव्हर होत नाही, फक्त 7 किलोमीटर होतात. 7 आम्ही गुगल सर्च केलं तर 60 किलोमीटर होतात. 60 किलोमीटर आपण कव्हर केलं तरच आपण तिथं टोल प्लाझाचे पैसे भरायचे. पण ह्यासाठी आम्ही कशाला पैसे भरवायचे? त्यामुळे मी आपल्याला विनंती करतोय की हा टोल प्लाझा चालू करू नका. रिक्वेस्ट करतोय, आपल्याला हात जोडून रिक्वेस्ट करतोय की हा जो टोल प्लाझा आहे तो चालू करू नका. ते गाड्या येतात तसे जाऊ द्या आणि जो पार्किंग आहे तो इमिजिएट रोल बॅक व्हायलाच पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. अंदर घुसेंगे। अपने राज्य में कैसे नहीं